नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपल्या ऍक्टिव्ह शेतकरी युट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, आपण झेंडूचं नियोजन पाहत आहोत। तर साधारणतः झेंडू लागवड करून आपले 1 महिना होत आलेला आहे, म्हणजे 27-28 दिवस झालेले आहे। आणि यामध्ये आपण त्याला आज बेसल डोसचं नियोजन करणार आहे। खरं तर बेसल डोस थोडा आपल्याला लवकर घ्यायचा होता, परंतु काही वेळाभावी आपल्याला या गोष्टी जमल्या नाही, म्हणून आपण त्याला आज बेसल डोस। तर बेसल डोस घेताना मुख्यतः आपल्याला कोणत्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं तर इथून मागं काय करायचं मित्रांनो, आपण फक्त रासायनिकचाच बेसल डोस करायचो। त्याला ऑर्गॅनिक वगैरे यूज करत नव्हतो आपण। तर त्यामुळे त्याचा परिणाम असा व्हायचा की आपलं झेंडूची जी लाईफ आहे किंवा जे करप्याचं प्रमाण आहे हे कायमस्वरूपी जास्त राहायचं। परंतु आपण गेल्या वर्षी ऑर्गॅनिकचा बेसल डोसमध्ये यूज केल्यामुळं आपला झेंडू म्हणजे करप्याचं जे प्रमाण आहे निश्चितच आपल्याला हे कमी दिसून आलं, आणि जेणेकरून आपल्याला माल पण निघला आणि बाजारभाव पण भेटला। तर यावेळेस पण आपण तीच पद्धत करणार आहोत। त्या पद्धतीमध्ये आपण काय केलं मित्रांनो, हे पहा, हे लेंडी खत आहे आपलं, आपण गावातून हे शेतकऱ्याकडून उपलब्ध केलेलं आहे। एकदम प्युअर असं लेंडी खत आहे। साधारणतः आपण आपले भुशाच्या गोण्या जी म्हणतो तर 3000 झाडाकरता एक 6-7 गोण्या जरी घेतल्या आपण, ते काय नॉर्मल भावात भेटते, आपल्याला काय जास्त हे नाही। आणि त्यामध्ये रासायनिकच्या फक्त आपण 9-24-24 महादन कंपनीची या ग्रेडची जी गोणी आहे ती आपण एक गोणी घेतलेली आहे। आणि 24-24 म्हणजे पुढं वाढीच्या काळात त्याचे किंवा फुल फळणे धारणेच्या नत्राची कमतरता कमी नाही म्हणून आपण 24-24 ची आपल्याला अर्धी गोणी आणि 9-24-24 ची पूर्ण एक गोणी, म्हणजे अशी 1.5 गोणी आणि त्या 5 ते 6 गोण्या ह्या पद्धतीचा आपल्याला बेसल डोस करून झाडामध्ये घालायचा आहे। झाडाच्या एकदम खोडाला पण नाही घालायचा बेसल डोस। बेसल डोस घालताना ही काळजी घ्यायची आपल्याला, काही एकदम खोडाजवळ नाही गेला त्यापासून आपल्याला एक इतीच्या किंवा 21 भराच्या अंतर म्हणजे 7-8 इंच आपल्याला बाहेर ठेवायच्या, आणि त्यावरती साईडची माती ओढून घ्यायची। याचं मिश्रण करून घेणार आहे 9-24-24 आणि 24-24 ची अर्धी गोणी या पद्धतीने। मित्रांनो, हे पहा, तर ह्या पद्धतीने आपल्याला खत टाकायचे। झाड आहे समजा, अशी रांगोळी घातली आणि त्याच्या खोडापासून एक इत लांब जरी म्हटलं तरी चालतंय, असं हे खत टाकायचं आपल्याला। एकदम खोडं पण गेलं नाही पाहिजे। आणि पाठीमागून आपल्याला ही जी पोटाची माती ही फक्त याच्यावरती ओढून घ्यायची, फक्त ही माती बस असं करायचं। या पद्धतीने आपल्याला माती आड करून घ्यायचे। तर याचं एकदम आपल्याला बेस्ट रिझल्ट भेटणार आहे। जी फवारणी वगैरे घेतली होती त्याचं पण आपण हे केलं। हे वापरण्याचं मित्रांनो कारण एकच की आपल्या झेंडूवर केमिकलचं जर किंवा कोणत्या पिकावर केमिकलचा जर जास्त आपण उपयोग केला तर आपल्या उत्पन्नाला पण थोडंसं त्रास होतो, आणि वातावरणात तग धरण्याचं काम होत नाही, म्हणजे त्या पिकाचं। म्हणून आपण त्याला ऑर्गॅनिक जास्त देण्याचा प्रयत्न करत आहोत। धन्यवाद।